नमस्कार मित्रांनो, 2025चा खरीप पीक विमा भरणे हे 1 जुलैपासून चालू होणार आहे। तर यावर्षी या पीक विम्यामध्ये बरेच काही बदल केलेले आहेत। तर ते कोणते महत्त्वाचे बदल आहेत जे की तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे, तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, यावर्षी पीक विमा भरण्यासाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमच्याकडे फार्मर आयडी असणे आवश्यक आहे। ज्या शेतकऱ्यांनी अजूनही त्यांची फार्मर आयडी काढली नाही त्यांना हे पीक विमा भरता येणार नाही। त्यामुळे तुमची फार्मर आयडी नसेल तर आधी तुम्ही फार्मर आयडी काढून घ्या, त्यानंतरच तुम्हाला हा पीक विमा भरता येणार आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पीक विमा नुकसान भरपाईसाठी तुम्हाला ई पीक पाहणीद्वारे तुमच्या पिकाची नोंदणी करणे आवश्यकच आहे आणि त्यामध्ये पण तुम्ही ज्या पिकासाठी विमा भरला आहे त्याच पिकाची तुमची ई पीक पाहणी असणे पण आवश्यक आहे। जर या दोन्ही गोष्टी वेगळ्या असतील तर तुमची ई पीक पाहणी ज्या पिकासाठी आहे तेच पीक अंतिम मानून तुमचा ज्या दुसऱ्या पिकासाठी विमा भरला गेला होता तो अर्ज रद्द करण्यात येणार आहे। तर त्यामुळे ई पीक पाहणी करणे पण महत्त्वाचं आहे। तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या योजनेत मृत शेतकऱ्यांचा विमा भरणे किंवा अवैध पद्धतीने विमा भरणे हे असे काही प्रकार आढळून आले तर तो अर्ज रद्द तर करण्यातच येईल। त्यानंतर त्या शेतकऱ्याला 5 वर्षासाठी ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात येईल, म्हणजे पुढील 5 वर्ष त्या शेतकऱ्याला कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळणार नाही। तर त्यानंतर यावर्षी विमा कंपन्या कोणकोणत्या आहेत, तर यावर्षी 1 वर्षासाठीच हे कंपन्या नियुक्त केलेल्या आहेत। तर यामध्ये भारतीय कृषी विमा कंपनी ही अहिल्यानगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव, सातारा, परभणी, वर्धा, नागपूर, जालना, गोंदिया, कोल्हापूर, नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, भंडारा, पालघर, रायगड, वाशिम, बुलढाणा, सांगली, नंदुरबार, हिंगोली, अकोला, धुळे, पुणे, यवतमाळ, अमरावती, गडचिरोली या जिल्ह्यांसाठी ही कंपनी राहणार आहे। त्यानंतर ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स ही कंपनी धाराशिव, लातूर, बीड या जिल्ह्यांसाठी ही कंपनी देण्यात आलेली आहे। तसेच शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यावर्षी विमा रक्कम तुम्हाला किती भरावी लागणार आहे, कारण मागील 1 रुपयामध्ये पीक विमा हे आता बंद करण्यात आलेले आहे। तर यावर्षी तुम्हाला पीक विमा रक्कम भरावी लागणार आहे खरीप हंगामासाठी 2%, रब्बी हंगामासाठी 1.5% आणि नगदी पिके जसं की कापूस, कांदा यासाठी 5%। हे हिस्सा शेतकऱ्यांना भरावा लागणार आहे आणि उर्वरित हिस्सा हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामार्फत भरण्यात येणार आहे। तर यानुसार जर आपण काही जिल्हे पाहिले तर छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ या जिल्ह्यांना सोयाबीनचा विमा हा 1160 रुपये प्रति हेक्टर या हिशोबाने भरावा लागणार आहे। तसेच कापसाचा जर पाहिला तर नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये 900 रुपये प्रति हेक्टर हा कापसाचा विमा भरावा लागणार आहे आणि यवतमाळमध्ये 750 रुपये प्रति हेक्टर, हिंगोलीमध्ये 600, परभणीमध्ये 1050 आणि लातूरमध्ये 1710 रुपये प्रति हेक्टर हा कापसाचा विमा शेतकऱ्यांना भरावा लागणार आहे। तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या पिकाला काय हेक्टरी पीक विमा भरावा लागणार आहे त्याची पूर्ण यादी मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे, तेथे पण डायरेक्ट क्लिक करून तुम्ही पूर्ण यादी बघू शकता। तर मित्रांनो, हे काय अशा महत्त्वाच्या गोष्टी होत्या जे की त्या GR मध्ये सांगितल्या होत्या। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मग भेटूत अशाच एका नवीन माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये।